कॅप राऊंड 1 डिप्लोमा ॲडमिशन 2026 कॅप राऊंड 1ची अलॉटमेंट झालेली आहे आणि 16, 17 आणि 18 हे 3च दिवस तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी मिळालेले आहेत. त्यामुळे या 3 दिवसामध्ये आपण सेल्फ ARC करायची आहे, फ्रीज किंवा ऑटो फ्रीज जे झालेलं असेल त्याची अलॉटमेंट काढायची आहे आणि ॲडमिशन घ्यायला जायचं आहे. मग मोस्टली ही ॲडमिशनची प्रोसेस कशी होत असते ते तुम्हाला सांगतो, जेणेकरून जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाल 16 जुलै ते 18 जुलैच्या दरम्यान, तर तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्हाला योग्य गोष्टी कोणत्या न्यायच्या, कोणत्या न्यायची गरज नाही आहे, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्यवस्थित ऐकायचं आहे आणि मगच ॲडमिशन घेण्यासाठी जायचं आहे. किंवा तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल, घरी जमत नसेल, 1000 रुपये सीट निश्चिती फी भरता येत नसेल, ती पण तुम्ही कसं करायचं हे सर्व मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्यवस्थित ऐका. सर्वात आधी जर का तुम्हाला कोणत्याही कॉलेजचं 1 नंबरचं ऑप्शन मिळालेलं असेल तर ते ऑटो फ्रीज झालेलं असेल. ऑटो फ्रीज झालेलं असेल आता सध्या आजची तारीख आहे 15 जुलै. आज कदाचित ऑटो फ्रीज किंवा बेटरमेंट तुम्हाला करता येणार नाही. उद्या म्हणजे 16 जुलैला तुम्ही 10 वाजेनंतर जर बघितलं तर नक्कीच तुम्हाला ते करता येईल. मग पहिल्यांदा करायची आहे सेल्फ ARC. सेल्फ ARC म्हणजे काय? तुमची जी माहिती आहे जेंडरपासून होम डिस्ट्रिक्ट, मार्क्स वगैरे, कॅटेगरी ही सगळी बरोबर आहे ते तुम्ही टिक करायचं आहे आणि ते चेक करायचं की हो हे बरोबर आहे. कारण त्याच्यामध्ये मिस्टेक असेल आणि तुम्ही म्हटलं हे बरोबर आहे तर तुमचं ॲडमिशन होणार नाही, कॅन्सल होईल राऊंड, लक्षात घ्या. पुढची गोष्ट, तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते तुमच्याकडे आहेत ते तुम्ही टिक करायचे आहेत की हो माझ्याकडे हे सर्व डॉक्युमेंट्स आहेत. याला म्हणतात सेल्फ ARC. ते केल्यानंतर तुम्हाला जो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, ज्यांना 1 नंबरचं ऑप्शन मिळालेलं आहे त्यांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे, म्हणजे त्यांना काही निवडण्याची गरज नाही. ते बाय डिफॉल्ट ऑटो फ्रीज आहे. तुम्ही फक्त 1000 रुपये सीट निश्चिती फी भरायची आहे, त्याची प्रिंटआउट काढायची आहे आणि ॲडमिशनसाठी घेऊन जायची आहे. तर मग आता ॲडमिशनला जात असताना कोणते कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे? नंबर 1, फ्रीज किंवा ऑटो फ्रीज केलेलं जे अलॉटमेंट लेटर आहे ते आणि 1000 रुपये तुम्ही भरलेले असले पाहिजेत. दुसरं, तुमची ॲक्नॉलेजमेंट. तुमच्या फॉर्ममध्ये जेव्हा तुम्ही प्रिंट या मेनूमध्ये जाता त्याच्या खाली ॲक्नॉलेजमेंट हा एक मेनू आहे, त्याची ती ॲक्नॉलेजमेंट तुम्ही घेऊन जायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी केलेली आहे कोणत्या तरी FC सेंटरला जाऊन, त्या फिजिकल स्क्रुटिनी जे स्टॅम्प आणि सिग्नेचर करून दिलेली जी पावती आहे ती म्हणजे ॲक्नॉलेजमेंट, ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी स्क्रुटिनी केलेली आहे म्हणजे ऑनलाईन स्क्रुटिनी केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी फक्त ॲक्नॉलेजमेंट, त्याच्यामध्ये सही शिक्क्याची गरज नसते, ती घेऊन जायची आहे. सो ॲक्नॉलेजमेंट पहिला डॉक्युमेंट. दुसरा डॉक्युमेंट, तुम्ही फ्रीज किंवा ऑटो फ्रीज केलेलं आहे आणि 1000 रुपये भरलेली जी पावती आहे त्यालाच आपण अलॉटमेंट लेटर म्हणतो, ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जेवढे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत फॉर्म भरत असताना त्या सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल आणि त्याचा एक झेरॉक्स सेट, 2 पासपोर्ट साईज फोटो आणि फीज घेऊन जायचं आहे. आता फीस म्हणजे काय? तुम्ही ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा भेटलं आहे त्या कॉलेजला तुम्ही विचारून घ्यायची की फीस कोणत्या स्वरूपात द्यायची आहे. ऑनलाईनने द्यायची आहे, चेकने द्यायची आहे, डिमांड ड्राफ्टने द्यायची आहे, कॅशने द्यायची आहे, इंटरनेट बँकिंगने द्यायची, हे तुम्ही आधी विचारून घ्या. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये जर का तुम्ही ॲडमिशनसाठी येत असाल 16 ते 18 जुलैच्या दरम्यान, तर तुम्हाला सांगतो की तुमची जी फीज होणार आहे, घेतली जाणार आहे, ती फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने. आता फीजमध्ये जर का तुम्ही समजा घरी 1000 रुपये सीट निश्चिती फी भरली नाही किंवा सेल्फ ARC केली नाही, तर प्रत्येक कॉलेज तुम्हाला मदत करणार आहे सेल्फ ARC करण्यासाठी आणि 1000 रुपयाची सीट निश्चिती फी भरण्यासाठी. सो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये पण आम्ही मदत करू. परंतु तुमच्याकडे जी फीज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याची ती अशा प्रकारे आहे. मी कॅटेगरीनुसार सांगतो तुम्हाला. जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुमची फीज असणार आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याच्या बाबतीत मी बोलतो आहे 10,354 ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीचे म्हणजे कोणत्या कॅटेगरी SC, ST, VJNT, SBC हे असाल, OBC, EBC, EWS, ACBC गर्ल्स असाल तर तुम्हाला फीस लागणार आहे 4,354 आणि तुम्ही मुले असणार आणि तुमची कॅटेगरी जर OBC असेल किंवा EWS असेल किंवा SEBC असेल किंवा EBCमध्ये तुम्हाला टाकायचं असेल तर तुमची फीज असणार आहे 7,354. हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याचं फी स्ट्रक्चर तुम्हाला मी सांगितलं. प्रत्येक कॉलेजचंही वेगळं असू शकतं. महाराष्ट्रामध्ये सर्व सरकारी कॉलेजेसचं जे फी स्ट्रक्चर आहे ते जवळपास असंच असणार, परंतु प्रायव्हेट कॉलेजची फीज ही वेगवेगळी असू शकते. आता एक काही महत्त्वाच्या नोंदी तुम्हाला सांगतो. पहिलं आहे खूप महत्त्वाचं, इयत्ता 11वी 12वी पूर्ण करून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरीप्रमाणे विद्यार्थ्यांनी फीस पे करावी लागेल. कारण 11वी 12वी करत असताना तुम्ही स्कॉलरशिपचा फायदा घेतलेला आहे, म्हणून तुम्हाला डिप्लोमाच्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला ओपन कॅटेगरीची फीस पे करावी लागते. परंतु इथे आणखी एक महत्त्वाची सूचना अशी आहे
की इयत्ता 11वी-12वी किंवा ITI विद्यार्थी ज्यांनी केलेलं आहे किंवा ते करत होते, त्यांनी जर का महाविद्यालयामध्ये म्हणजे जिथे 11वी-12वी करत होतात तुम्ही किंवा ITI करत होतात, त्या प्रिन्सिपलद्वारे जर का लिहून आणलं लेटर हेडवर तिथल्या हायस्कूलच्या किंवा कॉलेजच्या, की या विद्यार्थ्याने आमच्या कॉलेजमध्ये 11वी-12वी शिकत असताना किंवा ITI करत असताना कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नाही, असं जर का तुम्ही लिहून आणलं तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची फीस भरावी लागेल. हे खूप महत्त्वाचं आहे. पुढची गोष्ट आहे, प्रथम वर्ष प्रवेश घेणाऱ्या म्हणजे एक नॉन कॅप राऊंड सोडून EBC, EWS, SEBC आणि OBC या कॅटेगरीमधील मुलींकरता प्रवेशाच्या वेळी त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असल्याबाबतचे माननीय तहसीलदार यांचा 31 मार्च 2027 पर्यंत वैध असणारा उत्पन्नाचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे. विद्यार्थिनींना ट्युशन फी माफ आहे, परंतु ती तेव्हा जेव्हा तुमच्या आईवडिलांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असेल आणि त्या दाखल्याची व्हॅलिडिटी ही 31 मार्च 2027 असेल तरच तुम्हाला ही फॅसिलिटी भेटेल, नाहीतर तुम्हाला ओपन कॅटेगरीची फीस पे करावी लागेल. पुढे जे TFWS, ज्या विद्यार्थ्यांना TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीमची ज्यांना सीट मिळालेली आहे त्यांची जी फीज असणार आहे ती फक्त आणि फक्त 4,354 रुपये असणार आहे. त्यानंतर EWS, SEBC, EBCमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची जी फीज असणार आहे ती असणार आहे 7,354 रुपये. हे मी तुम्हाला ठाण्याचं सांगितलं. ह्याच्या व्यतिरिक्त आता तुम्ही काय करायचं आहे, फ्लो कसा असणार आहे ॲडमिशनचं तो तुम्हाला सांगतो मी. सर्वात आधी जेव्हा तुम्ही कॉलेजला जाल त्यावेळेस सुरुवातीला तुमच्याकडनं ॲक्नॉलेजमेंट आहे का हे चेक केलं जाईल. तुम्ही 1,000 रुपये भरून फ्रीज किंवा ऑटो फ्रीजची जे अलॉटमेंट लेटर आहे ते आहे का तुमच्याकडे ते बघितलं जाईल. तुमच्याकडे पुढे तुम्हाला जे स्क्रुटिनी ऑफिसर बसलेले असतील ते तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, तुमचं ॲक्नॉलेजमेंट, तुमचं अलॉटमेंट लेटर हे सर्व चेक करतील. ते जर सगळं बरोबर असेल तर ते साईन करून तुम्ही पुढच्या डेस्कवर जाल. पुढच्या डेस्कवर गेल्यानंतर तुम्हाला तिथले जे अकाउंटंट आहेत कॉलेजचे ते तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार आणि तुम्ही अपलोड केलेल्या डॉक्युमेंट्सनुसार तुम्हाला तुमच्या कॅटेगरीची फीज लिहून देतील आणि ती फीज लिहून दिल्यानंतर तुम्ही पुढच्या डेस्कला जायचं आहे आणि पुढच्या डेस्कला तुम्ही तुमची फीस पे करायची आहे ऑनलाईन पद्धतीने. ती फीस पे केल्यानंतर तुम्हाला पुढे ॲडमिशन घ्यायचं आहे. ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहे. डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर कॉलेजचा जर का व्हॉट्सॲपचा ग्रुप असेल तो व्हॉट्सॲपचा ग्रुप तुम्ही जॉईन करायचा आहे आणि मग जायचं आहे. परंतु ॲडमिशनला आल्यानंतर ॲडमिशन कक्षातनं बाहेर पडण्यापूर्वी 2-4 गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे. नंबर 1, तुमच्याकडे तुम्ही भरलेली जी फीज आहे त्याची रिसिप्ट तुम्हाला मिळालेली आहे का, त्यावर स्टॅम्प आणि सिग्नेचर आहे का तिथल्या ऑफिसरचा. दुसरं, ॲडमिशन घेतल्यानंतर ॲडमिशन घेतल्याची पावती त्यावर स्टॅम्प आणि सिग्नेचर आहे का ऑफिसरची. हे तुम्ही 2 गोष्टी चेक करा. या 2 गोष्टी जर तुमच्याकडे नाही मिळाल्या तर तुमचं ॲडमिशन झालेलं नाही, लक्षात घ्या. म्हणून ॲडमिशनच्या कक्षातनं बाहेर पडण्यापूर्वी लक्षात घ्यायचे की आपल्याकडे ॲडमिशनची पावती आहे का आणि आपण फी पे केल्याची पावती आहे का आणि त्याच्यावर स्टॅम्प आणि सिग्नेचर आहे का. हे जर असेल तर तुमचं ॲडमिशन झालेलं आहे. अदरवाईज बाहेर निघण्याची घाई करायची नाही. पुष्कळ वेळेला विद्यार्थी काय फक्त फीस भरून देतात आणि निघून जातात. नो, त्याच्यानंतर ॲडमिशन करणं गरजेचं असतं. आणि ॲडमिशनला येत असताना तुमच्याकडे तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे, कारण OTP टाकल्याशिवाय तुमचं ॲडमिशन होत नाही. ऐन वेळेवर तुम्ही तिथे येतात आणि मोबाईल कुठेतरी आईवडिलांकडे असतो आणि ते कंपनीत असतात आणि मग त्यांना OTP त्यांच्याकडनं येत नाही, तुमचं ॲडमिशन होणार नाही, तुम्हाला परत जावं लागेल. सो हे महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. हा फ्लो तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. आता काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना घरी काहीच समजत नाही आहे. काही करू नका, सरळ ओरिजिनल डॉक्युमेंट्स घ्या, त्याचा झेरॉक्स सेट घ्या, 1-2 पासपोर्ट साईज फोटो घ्या, आधार कार्ड घ्या आणि कॉलेजला या. ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं आहे तिथले लोक सर्व गोष्टी करून घेतील. तुमची ॲक्नॉलेजमेंटही काढून देतील, तुमचे अलॉटमेंट लेटरही काढून देतील, तुमची सेल्फ ARC पण करून देतील, तुमचे 1,000 रुपये पण ऑनलाईन भरून देतील. सो डोंट वरी. 1,000 रुपये सीट निश्चिती फी ही एक्स्ट्रा असते आणि फीस ही वेगळी असते. तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की आपल्याकडे तेवढे पैसे असणं गरजेचं आहे. आता असे काही विद्यार्थी असतील की आईवडिलांकडे फोनपे नाही, जीपे नाही, तर त्यांनी कुठून तरी अरेंज करायचे की कोणीतरी त्यांचा नातेवाईक, ओळखीचा, शेजारी वगैरे हे जीपे करण्यासाठी तुमच्यासोबत येईल. कारण ऐन वेळेवर आमच्यापैकी एखाद्याकडे जर कॅशच नसेल ऑनलाईन, पैसेच नसतील ऑनलाईन, तर आम्ही भरू शकणार नाही. मग तुम्हाला परत जावं लागू शकतं आणि दुसऱ्या दिवशी यावं लागू शकतं. सो बेटर आपण आपली सोय करायची आहे. तो ही प्रोसेस आणि ही फ्लो तुम्ही फॉलो करायचा आहे. सर्वच कॉलेजमध्ये मोस्टली हाच फ्लो असणार
आहे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट, की जे विद्यार्थ्यांना 2 किंवा 2पेक्षा जास्तीचा ऑप्शन मिळालेला आहे, त्यांना असं वाटतं, की आपल्याला जे सीट मिळालेलं आहे, ते आपण हाती ठेवूया आणि कॅप राउंड 2 साठी आणखी बेटर ऑप्शनसाठी आपण प्रयत्न करूया. मग त्यांनी काय करायचं त्यांनी पण सेल्फ ARC करायची आहे, की माझ्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते आहेत. माझी संपूर्ण माहिती बरोबर आहे. लक्षात ठेवा, एकदा सीट मिळाली आणि तुम्ही चेक नाही केलं, तुमची माहिती चेक नाही केली व्यवस्थित आणि नुसतंच ओके केलं किंवा टिक करून दिलं, की हो माझ्याकडे सगळं आहे आणि हे सगळं बरोबर आहे आणि पुढच्या राऊंडला जेव्हा ते कळलं तर तुमचे 2 राऊंड बाद होतील. तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही. म्हणून आत्ता जरी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं नसेल, 2 किंवा 2पेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालेलं आहे आणि तुम्हाला नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट करायचं आहे, तरी पण तुमच्याकडे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स असले पाहिजे. तुम्ही जर एखाद्या FC सेंटरला जाल तर ते पण तुमची सेल्फ ARC करून देतील, परंतु ते त्याच भरोसे करतील जेव्हा तुम्ही त्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट्स द्याल. जर ओरिजिनल डॉक्युमेंट्स नसतील तर तुमचं नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट होणार नाही, सेल्फ ARC होणार नाही. म्हणून गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याला पण जे विद्यार्थी बेटरमेंट करण्यासाठी येत आहेत किंवा नॉट फ्रीज करण्यासाठी येत आहेत, त्यांनी पण येताना ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत आणणे गरजेचं आहे. आता काही विद्यार्थी असे असतील की त्यांना काहीच मिळालेलं नाही आहे किंवा ते कन्फ्यूज असतील. घाबरण्याचं काम नाही. तुम्हाला समजत नसेल घरी तर तुम्ही FC सेंटरला जा. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याला पण तुम्ही या, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. आम्ही चेक करू तुम्हाला सीट मिळालेली आहे की नाही. आत्ता या कॅपमध्ये कदाचित सीट मिळालेली नसेल तर ती पुढच्या कॅपमध्ये मिळेल. सो एवढं पॅनिक होण्याची गरज नाही आहे. सो प्रत्येकाने लक्षात घ्या, नाही समजत FC सेंटरला जा. समजत असेल तरच घरी काहीतरी करा. अदरवाईज आम्ही तुमच्या मदतीसाठी FC सेंटरला आहोत. ऑल ओव्हर महाराष्ट्र सर्व FC सेंटर 16 जुलै ते 18 जुलै सुरू असणार आहे, अगदी रविवार जरी असला तरी. आय विश की तुमचे पुष्कळसे डाऊट्स ॲडमिशन घेण्यासाठी जाण्यापूर्वी काय करायचं हे क्लिअर झाले असतील. ह्याच्या व्यतिरिक्त जर का डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.